दक्षिणेत तुम्हाला सांगतो, मी साऊथ मधला आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तेलुगू शाळेत शिकलेला माणूस आहे. तुम्हाला सांगतो, तेलंगणामध्ये सुद्धा हिंदी बोलली जाते, तेलंगणामध्ये सुद्धा हिंदी समजते, तमिळनाडूमध्ये सुद्धा हिंदी. तुम्ही चला, धारावीमध्ये आमचे मद्रासी भाऊ आहेत, त्यांना हिंदी समजते का नाही, हिंदी बोलता येते का नाही. त्याच्यामुळे हिंदी ही सार्वजनिकपणे म्हणजे नुसती पत्रव्यवहाराची भाषा नाही, तर लोकांनी ज्ञानार्जन व्हावं आणि लोकांना समजण्यासाठी देश पातळीवर हिंदू राष्ट्र भारतामध्ये सार्वजनिकपणे समजली जाणारी हिंदी भाषा आहे. इतर राजकारण राज ठाकरेंनी करू नये आणि कुणी करू नये. इतर राज्यांमध्ये मराठी शिकवली तुम्हाला मी काय सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातून सुरुवात केली आणि देशावर हिंदवी स्वराज्य आणलं. आम्ही सुद्धा सुरुवात या महाराष्ट्रातून त्रैभाषिक सुरुवात झालेली आहे आणि माझी खात्री आहे की म्हणजे तुम्ही जर पर्सनली विचार केला, पर्सनल परसेप्शनने विचार केला, तर अधिकच्या भाषा शिकणे काही गैर नाही. आणि म्हणून गैर म्हणणाऱ्यांना मला हे म्हणायचं आहे की त्यांनी आत्मचिंतन करावं. राज ठाकरेंनी कायदा शिकावा, राज ठाकरेंनी पॉलिसीचा अभ्यास करावा. बरोबर म्हणाले सन्माननीय मंत्री आशिष शेलार, त्यांनी सांगितलं की राज ठाकरेंनी एकदा पॉलिसीचा अभ्यास करून घ्यावा आणि जर नसल पॉलिसी तर आम्ही पाठवून देऊ, हे सुद्धा आम्ही सांगतो.